देर काही लोकांना खूप कन्फ्युज करतं. कोणाला वाटतं तिकडे नेमकं वापरायचं केव्हा. फक्त एकच शब्द माहिती आहे की देर म्हणजे तिकडे किंवा तिथे. तर आज मी तुम्हाला योग्य 5 ते 7 उपयुक्तेचं सांगणार आहे की जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलणार तुमच्यामध्ये चुका होणार नाही. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचे, इज आर म्हणजे आहे लक्षात ठेवायचे. आहे आलं म्हणजे इज आणि आर घ्यायचं. ओके. होतं आलं तर वाज आणि वर घ्यायचं. आणि फ्युचर दाखवायचं असेल तर तुम्हाला विल बी वापरायचे. मग आता तुम्ही म्हणा सर इज किंवा वापरायचं आणि आर किंवा वापरायचं, तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की इज हा कधीही एक वचनसाठीच वापरायचा, एक वचन. आणि पास्ट टेन्स मध्ये जो वाज असेल वाज तो सुद्धा एक वचनसाठी वापरायचे पास्ट टेन्स मध्ये. विल बी तर सर्वांना वापरायचं. आणि अनेक वचन आलं तर तुम्हाला आर वापरायचे, म्हणजे आर वापरायचे अनेक वचनसाठी. आणि पास्ट टेन्स मध्ये वर वापरायचे. वर, याला वर म्हणतात, वेर म्हणायचं नाही, वर. तर त्याला अनेक वचनसाठी वापरायचे. समजा आता ही वस्तू आहे एकच आहे, राईट, तर तुम्ही इज वापरायचं. आणि समजा जास्त वस्तू आल्या, समजा जास्त पेन आले तर तुम्हाला काय वापरायचे, आर. पास्ट टेन्स मध्ये वर आणि सर्वांना विल वापरायचे. पहिला नियम तुम्हाला सांगतो, देर किंवा वापरायचं. बघा जगामध्ये मला काहीतरी दाखवायचे, मग ती संख्या असेल किंवा क्वांटिटी असेल, पण दाखवायचे मला काहीतरी. जसं आता मला म्हणायचे माझ्या घरासमोर एक मंदिर आहे किंवा एक मंदिर होतं. आहे आलं तर इज वापरा किंवा आर वापरा. आणि होतं आलं तर वाज किंवा वर वापरा. आणि फ्युचर मध्ये काय वापरायचे, विल बी वापरायचे, असेल असते म्हणायचे. तसं आता एक वाक्य घेऊ आपण. मी काय बोललो तुम्हाला, संख्या किंवा काहीतरी क्वांटिटी दाखवायची असेल तेव्हा तुम्हाला देर वापरायचे, कुठेतरी मला दाखवायचे आहे. तुम्हाला म्हणजे वर्गात 50 विद्यार्थी आहेत या होते. जसं आता एक वाक्य घेतो मी. जसं आता बघा एक वाक्य आहे, एक राजा होता. बघा एक राजा, बघा संख्या दाखवतोय, काहीतरी दाखवतोय. तो एक वस्तू आहे म्हणजे आता होता आलंय. होताला आपण काय वापरतो, वाज किंवा वर. पण किती राजे होते, एक. मग तुम्हाला काय बोललो मी, एक वचन असेल तर तुम्हाला काय वापरायचं, वाज वापरायचे. मग तुम्ही काय घेणार, देर वाज घ्यायचं. मी घेतलं देर वाज, मी घेतलं देर वाज. आणि एक राजा, एक म्हणजे अ म्हणायचं आणि राजाला म्हणतात किंग म्हणायचं, देर वाज अ किंग. एक था टायगर म्हणतो ना, एक था टायगर म्हणजे एक होता वाघ, देर वाज अ टायगर. आणि समजा तुम्हाला जर म्हणायचं की एक राजा आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हा जो वाज आहे, वाज आहे आलाय तर तुम्हाला इज वापरायचे. आणि एक राजा असेल असं म्हणायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, देर विल बी घ्यायचे. मग कसं आलं मग, देर इज किंग, देर वाज किंग, देर विल बी किंग. पण एक वचनी पाहिजे, लक्षात ठेवायचे इज आणि वाज साठी. आता बघा दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य बघा, या वर्गात 50 विद्यार्थी आहेत. बघा आता काय आहे, या वर्गात 50 विद्यार्थी आहे. बघा संख्या दाखवते. मी तुम्हाला काय बोललो, काहीतरी या जगामध्ये काहीतरी क्वांटिटी किंवा संख्या दाखवली पाहिजे. तुम्हाला म्हणायचं असेल की या वर्गात 50 विद्यार्थी, मला सांगा 50 विद्यार्थी आहे आले. आहे आले म्हणजे तुम्हाला इज किंवा आर वापरायचे, 100% आहे. ओके. मग आता एक 50 एक वचनी काय वचनी, अनेक वचनी. मग अनेक वचनी आपण काय वापरतो, आर वापरतो. मग तुम्ही काय म्हणणार, देर आर. एवढं घेतलं तुम्ही, देर आर. आणि 50 विद्यार्थी तर तुम्ही काय 50 स्टुडंट्स काढणार, तुम्ही 50 स्टुडंट्स. आणि या वर्गात म्हणायचं असेल तर तुम्ही काढणार इन धिस क्लास आहे. आणि समजा मी आहेच्या जागी होते म्हटलं, होते, या वर्गात 50 विद्यार्थी होते, तर मग जिथं आर आहे तिथं तुम्हाला काय टाकायचं, वर टाकायचे. म्हणजे इथं काय येईल, वर येईल. झालं वाक्य. आणि असे म्हणायचं असेल तर तुम्हाला काय वापरायचं, देर विल बी असं म्हणायचं. वाक्य जसं तसं घ्यायचे, डोक्याला ताण द्यायची गरज नाही. एक मंदिर आहे, एक मंदिर आहे, आहे आलंय. देर इज अ टेम्पल, एक मंदिर होतं, देर वॉज अ टेम्पल. एक मंदिर असेल, देर विल बी टेम्पल. या विहिरीत थोडं पाणी आहे. आपण एक वाक्य तुम्हाला अजून समजेल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी देरचं सर्व कन्फ्युजन दूर करून टाकेल. मी देरचा वापर केव्हा सांगितलं तुम्हाला समजलं ना, संख्या किंवा क्वांटिटी दाखवायची असेल. जसं आता बघा, या विहिरीत थोडं पाणी आहे. आता थोडं पाणी आलंय आणि ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही, मी तुम्हाला नेहमी सांगितलं की इज वापरायचे, कारण ते अनकाउंटेबल असतं. आणि अनकाउंटेबल कधीही एक वचनीच वापरायचं आहे. जसं आता बघा, एक थोडा आहे, तुम्ही काय ना, देर इज म्हणायचे. काही लोक सम म्हणतात,
ते लोक अ लिटल म्हणतात. आपण अ लिटल घेऊ, अ लिटल वॉटर झाला. आता अ लिटल वॉटर. आणि ह्या विहिरीमध्ये इन धिस वेल, वेल म्हणजे विहीर, मग इज आलाय, का बरं आलाय, आहे घेतलं म्हणून. आणि समजा होतं म्हणायचं असेल तुम्हाला, होतं, तर तुम्ही काय म्हणणार, देर वॉज, आणि उरलेलं वाक्य जसं तसं घ्यायचं. आणि असेल म्हणायचं असेल तर तुम्हाला काय वापरायचं, विल बी घ्यायचं. मग आता डोक्यामध्ये फिट करून घ्या, इज आर आलं, आहे, वाज वर आलं, होतं, आणि विल बी आलं तर फ्युचर म्हणजे असेल किंवा असतील किंवा असणार किंवा असू. मग आता दुसरं वाक्य बघा, माझ्या घरासमोर एक मंदिर आहे, इथं काय आहे आलंय. मग आहे आलंय तर 100% इज किंवा आर घ्यायचं आपल्याला. ओके. मग आता ते मंदिर किती, एक आहे, म्हणजे एक वचनी, म्हणजे आपलं काय घ्यायचं, इज घ्यायचंय. तर मी काय घेणार आहे, मी तर या ठिकाणी देअर इज घेणार. घेतलं मी, देअर इज काय आहे, एक मंदिर म्हणजे अ टेम्पल. ओके. कुठे, घरासमोर, म्हणजे माझ्या घरासमोर, समोरला म्हणतात इन फ्रंट, इन फ्रंट ऑफ माय हाऊस, इन फ्रंट ऑफ माय हाऊस. हा पहिला नियम तुम्हाला समजला असेल की तुम्हाला काहीतरी कुठेतरी दाखवायचं असेल तर तुम्हाला देअरचा वापर करायचा. जसं आता तुम्हाला म्हणायचे आकाशात तारे आहे, देर आर स्टार्स इन द स्काय. टेबलावर एक पुस्तक आहे, देर इज अ बुक ऑन द टेबल. माझ्या घरात 4 मेंबर आहेत, देर आर 4 मेंबर इन माय फॅमिली. टेबलावर पुस्तक होतं म्हणायचं असेल तर देर वॉज, असेल देर विल बी. जंगलात प्राणी आहे, देर आर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक समजला. आता आपण नेक्स्ट बघू. बघा, देरचं जे कॉमनली सर्वांना माहिती, देर म्हणजे तिकडे किंवा तिथे. तुम्हाला जा, जा म्हणजे गो, कुठे, तिकडे जा, गो देअर. दुसरं वाक्य, मी तिथे जाणार नाही किंवा मी तिकडे जाणार नाही, नार नाही आला म्हणजे फ्युचर आहे. तुम्ही काय म्हणणार, आय विल नॉट, आय विल नॉट. विल नॉटला शॉर्टकट काय म्हणतो आपण, वॉन्ट. आणि ज्याला काय म्हणता, गो, आय विल नॉट गो. आणि तिकडे म्हणजे काय, देअर, है ना. आणि लास्ट वाक्य बघा, तुझा मोबाईल तिकडे आहे, तुझा मोबाईल तिकडे आहे, तर तुम्ही काय म्हणणार, युअर मोबाईल इज देअर, इज देअर. तुझा पेन तिकडे आहे, युअर पेन इज देअर. तुझं पुस्तक तिकडे आहे, युअर बुक इज देअर. तुझं पुस्तक टेबलावर आहे, युअर बुक इज ऑन द टेबल. या ठिकाणी देअरचा अर्थ आलाय तिकडे. हा तुम्हाला कॉमन जे सर्वांना माहिती होतं. आता आपण तिसरा नियम बघू. पुढचा नियम बघा, देर यू गो. देर यू गो का वापरतात, तुम्हाला कोणाला काहीतरी द्यायचं असेल किंवा काहीतरी दाखवायचं असेल किंवा तुम्हाला बरोबर उत्तर दाखवताना जेव्हा बोलायचं असेल तर तुम्हाला देर यू गो घ्यायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतात ना, याचा अर्थ मी समजून घ्या, घ्या, घे, बस झालं, हेच ते किंवा मी सांगितले होते. जसं आता फॉर एक्झाम्पल समजा आता आपण कोणाला काहीतरी सांगितलं असेल की ती नक्की येईल ती, आणि ती खरंच येऊन गेली, तर तुम्ही काय, तुला सांगितलं तर मी, सांगितलं तर तुला मी की ती नक्की येईल. तुम्ही आय सेड मी म्हटलं तरी चालतं, पण इथं देर यू गो थोडं ऍडव्हान्स पद्धतीने. किंवा समजा आता फॉर एक्झाम्पल, बाबा तुला मदत पाहिजे होती ना, घे मग मदत. जर तुम्हाला असं बोलायचं असेल तर तुम्हाला देर यू गोचं घ्यायचंय. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं असेल, तुला हा पेन पाहिजे होता ना, घे मग. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला दाखवायची असेल किंवा द्यायची असेल तर तुम्हाला देर यू गोचा वापर करायचा. मग देर यू गो तुम्ही सुरुवातला घ्या किंवा शेवटी घ्या, तुमच्यावर अवलंबून आहे बोलताना कसं वापरायचे. तर तुम्हाला देर यू गोचा अर्थ समजलं का. मग आता बघा, तू मदत मागितली होतीस, हे घे मदत. म्हणजे काय, हो दादा तू मदत मागितली होती ना, घे मग मदत. बाबा तू पैसे मागितले होते ना, घे मग पैसे. तू मला उधार पैसे दिले होते ना, घे तुझे पैसे. जर असं म्हणायचं असेल तुम्हाला तर देर यू गोचा वापर करायचे. मग आता हे तुम्ही सुरुवातला घ्या किंवा शेवटी घ्या, काय फरक पडत नाही. मग आपण सुरुवातला घेऊ. तर बघा, देर यू गो. ओके झालं. तू मदत मागितली होती, तू म्हणजे काय, यू आस्क्ड. ओके, यू आस्क्ड फॉर हेल्प म्हणायचं. आता तुम्ही असे म्हणू शकता, यू आस्क्ड फॉर हेल्प, देर यू गो. म्हणजे काय, यू आस्क्ड हेल्प, देर यू गो. म्हणजे काय, हे घे. दुसरं वाक्य बघा, मी सांगितलं होतं ना ती आज नक्की येईल, अरे मी तुला बोललो होतं ना ती नक्की येईल, तर तुम्हाला ते देर यू गोचा वापर करायचा आहे. सुरुवातला घ्या तर शेवटी घ्या. मग समजा तुम्हाला घ्या वापरायचे. आणि शेवटचं वाक्य बघा, तुला पुस्तक हवं होतं ना, घे हेच. अरे बाबा तुला हे पुस्तक हवं होतं ना, घे मग हे. तर तुम्हाला देर यू गोचा वापर करायचा आहे. मग देर यू घेतलं मी सुरुवातला बघा, देर यू गो घेतलं.
आणि तुला पुस्तक हवं होतं, यू वॉन्टेड दिस बुक आणि वाक्य झालं. तर मला वाटतं देअर गोचा अर्थ तुम्हाला समजलं. आपण पुढचा नियम बघू. ओके, मी किती शिकवलं ते महत्वाचं नाही, तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, परंतु तुम्हाला देअरचं चांगलं नॉलेज पाहिजे असेल, तुम्हाला फक्त 50% नॉलेज देतोय देअरचं, अजून 50% पुढच्या वेळेस सांगेल. पण पहिला अगोदर तुम्ही हा देअरचा रूल चांगल्या पद्धतीने शिकून घ्या. आता बघा देअरचा वापर बघा, आता केव्हा वापरतो देअरचा वापर. देअर इट इज. आता देअर इट इज केव्हा वापरतो, एखादी वस्तू तुम्हाला सापडत नसेल आणि तो सापडली तर तुम्ही देअर इट इजचा वापर करायचा. तर फॉर एक्झाम्पल माझा मोबाईल आहे, ओके, मोबाईल सापडत नव्हता आणि माझ्या मदतीला एक मित्र आला, असा मी शोधतोय आणि त्याला सापडला, अरे हे घे तुझा मोबाईल, हे घे तुझा मोबाईल. तर तुम्ही काय म्हणायचंय, देअर इट इज युअर मोबाईल, देअर इट इज मोबाईल. समजा पेन सापडत असेल, यार माझा पेन हरला, यार दिसत नाही मला माझा पेन कुठे. मग एक जण म्हणतो, अरे हे घे तुझा पेन. मग तुम्ही काय, देअर इट इज युअर पेन. तुमची अंगठी हरून गेली असेल, तुम्ही शोधतोय शेतामध्ये, कुठे आपली अंगठी, इकडे शोध तिकडे सगळं गाव सोडून टाकलं, पण तुम्हाला काही सापडलं नाही. आणि तुमच्या मम्मीला पलंगाखाली ती अंगठी दिसली, अरे हे घे तुझी अंगठी, देअर इट इज युअर रिंग. तुम्ही रूम शोधत होता, तुमच्या हॉस्टेलमध्ये गेलात, तुम्ही खूप शोधलं तुम्ही रूम, पण तुमचा रूम सापडत नव्हता. मग एखादी शिपाई येतो आणि तो तुम्हाला सांगतो, अरे हे घे तुझा रूम, म्हणायचं देअर इट इज युअर रूम. तर मला वाटतं देअर इट इजचा अर्थ समजला. जर एखादी वस्तू सापडत नसेल तर तुम्हाला देअर इट इजचे ऑपरेट करायचे आणि ती वस्तू निर्जीव वस्तू पाहिजे, लक्षात ठेवायचे. ओके, आता देअर यू आर आलं, समजा देअर यू आर. आता देअर यू आर म्हणजे काय, सेम जे देअर इट इजचा वापर केला सेम त्याच्यासाठी, फक्त हा व्यक्तीसाठी वापरायचा आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल तुमचे वडील, समजा मी तुम्हाला शोधतोय कुठेतरी, मी कधी त्या भागाला शोधलं, कधी या एरियामध्ये शोधलं, पूर्ण गाव हिंडून आलो आणि तुम्ही मला दिसलं या ठिकाणी. तर अरे बाबा तू इथे, मी तुला पूर्ण गाव सोडून आलो, मी तुला शोधत होतो. तर तुम्ही काय म्हणायचं, देअर यू आर. ओके, मी तुला शोधत होतो, आय वॉज लुकिंग फॉर म्हणजे काय, तो एक प्रकारे सापडला. समजा तुमचा फॉर एक्झाम्पल तुमचा एक मित्र आहे, तिचं नाव XYZ समजून घे. समजा आपण त्याचं नाव घेऊ, राहुल नाव घेऊ किंवा मोहन नाव घेऊ आपण त्याच्यामुळे त्याला केव्हाच बोलत होते, पण तो काही दिसलाच नाही. 4-5 तासपासून त्याच्यावडील त्याला काय करत होते, बोलत होते. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाबा माझा आपला पिंट्या दिसला, मोहन्या दिसला, तर मला सांग जरा. मग तो तुम्ही जातात फिरायला, तो पिंट्या बसलेला असतो टपरीवर, आपला मोहन्या पिंट्या, आणि त्यावेळेस तुम्ही त्याला होतात, काय का तू इथे रे, तुझे वडील तुला बोलत आहे, देअर यू आर, युअर फादर इज कॉलिंग. देअर इट इज आणि देअर यू आरचा फरक समजलं. आणि एक दुसरा वापर तुम्हाला मी सांगतो देअरचा, जसं आता म्हणतो, यार आता काय करू यार, माझ्याकडे पैसे नाही आहे. तर तुम्ही, अरे पापा आहे ना, वडील आहेत ना, वडील, तर तुम्ही काय ना, फादर इज देअर म्हणजे काय, वडील आहेत ना, वडील आहेत ना. अरे यार मला स्वयंपाक येत नाही, आता काय करायचं, अरे आई आहे ना, मदर इज देअर. भाऊ आहे ना, ब्रदर इज देअर. मित्र आहेत ना, फ्रेंड इज देअर. तर तुम्हाला याचा वापर करायचे. तुम्हाला देअरचा अर्थ समजला. आता एक शॉर्टचा तुम्हाला देअरचा वापर सांगतो, पण लक्षात ठेवा 50% सांगितलं मी, अजून 50% देअरचा वापर नाही सांगितलाय. तुम्हाला जर देअरचा पूर्ण डिटेल शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटचा भाग तुम्हाला सांगतो देअरचा मी. आता बघा शेवटचा नियम बघा देअरचा. जसं आता जोर द्यायचा असेल तुम्हाला, देअर जोर देण्यासाठी, समजा आता तुझे वडील येत आहे, आपलं नॉर्मल इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार, युअर फादर इज कमिंग. युअर फादर इज कमिंग म्हणजे काय, तुझे वडील येत आहे. पण तुम्हाला एक जोर द्यायचे असेल तर तुम्ही काय म्हणणार, देअर कम्स. काय आहे, देअर कम्स युअर फादर असं म्हणायचं, युअर फादर. इथं कमिंग वापरायची गरज नाहीये, पण त्याचं जर फिलिंग आहे ते युअर फादर इज कमिंग होते. पण तुम्हाला जोर द्यायचे असेल, अरे माझी बस येत आहे, जोर द्यायचे तुम्हाला, माय बस इज कमिंग म्हणणार तुम्ही. ओके, पण तुम्हाला म्हणजे जोर देऊन बोलायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, देअर कम्स माय बस. मला वाटतं तुम्हाला जेवढं महत्वाचं होतं देअरचं सर्व रूल मी तुम्हाला सांगून दिलेले आहेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का, तुम्ही प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला कधीही इंग्रजी बोलता येणार नाही, कारण प्रॅक्टिस शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. एकच वाक्य घ्यायला लागेल, देअर कम्स युअर फादर, देअर कम्स युअर फादर, देअर
तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.